सचिनजी नमस्कार. आणि आपण काल निश्चित गुढीपाडव्या मेळाव्यातलं राज ठाकरे यांचं हे वक्तव्य ऐकलं असेल आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदूंनी आता अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर करू नये. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर जर केला तर अक्षरशः आता जंगलं नष्ट होतील. विद्युत दाहिनीचा वापर करा असं त्यांनी म्हटलंय. मात्र हिंदू प्रथा परंपरानुसार लाकडाचा वापर करण्यासाठी लोक आग्रही असतात. आपण राज ठाकरे यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहता? मी माननीय राज साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की कुठल्या तरी एका लोकप्रतिनिधींनी पर्यावरण हा विषय अधोरेखित केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु माझी भूमिका थोडी वेगळी आहे. एक आपल्या धर्माचा एक उपासक या नात्यानं आणि शिवाय अभ्यासक या नात्यानं माझी भूमिका अशी आहे की कमीत कमी आपल्या स्वतःच्या अंत्यविधीसाठी किंवा दहनविधीसाठी किंवा आपल्या नातेवाईक किंवा आप्तेष्टांच्या दहनविधीसाठी माणसानं त्याची सोय ही स्वतः झाडं लावून केली गेली पाहिजे. त्यासाठी मग तो दहनविधी वन नावाची एखादी संकल्पना आपण शासनाच्या माध्यमातून लोकसहभागातून राबवू शकतो का, आणि त्याची सोय ही प्रत्येक माणसानं आपल्या दहनविधीची केली पाहिजे. हा एक महत्वाचा आहे. मग जास्तीत जास्त झाडं लावणं हे गरजेचं आहे. मला मान्य आहे की मोठ्या प्रमाणात जर दहनविधीच्या माध्यमातून वृक्षतोड होत असेल तर याला एक आपल्याला पर्याय म्हणून दहनविधी वनांची निर्मिती करणं गरजेचं आहे. शिवाय सगळ्यात महत्वाचं की आपल्या भारत राष्ट्रावर परकीय वनस्पतींचं आक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. उदाहरणार्थ आपल्या दख्खनच्या पठारावर वेडी बाबूळ नावाची एक वृक्ष वनस्पती आहे की ज्यांनी पूर्ण आपले स्थानिक अधिवास किंवा शेती व्यवस्था या नापीक केलेल्या आहेत. तर अशा वनस्पतींच्या वृक्षांची लाकडं जर आपण दहनविधी, कारण का त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू मोठी आहे, जर ही लाकडं आपल्याला दहनविधीमध्ये वापरता आली तर आपला संस्कार देखील टिकेल आणि या परकीय जैविक आक्रमण जी आपल्या राष्ट्रावर होत आहेत त्याच्यातनं आपल्याला सुटका देखील मिळेल. त्यामुळं जास्तीत जास्त शेतजमीन नापीक होण्यापासून आपण वाचू शकतो, शिवाय आपला संस्कार देखील वाचू शकतो. त्यामुळे एक जो समतोल आहे आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, तो आपण करू शकतो. शिवाय आपल्याला याच्यामध्ये काही स्टार्टअप सुरू करता येतील. काही परकीय वनस्पती आहेत जसं की वॉटर हायसिन ज्याला जलपर्णी म्हणतात किंवा टनटनी ज्याला लँटन असं म्हणतात. तर याची कॅलोरिफिक व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे मुबलक प्रमाणात हे परकीय वनस्पती आहेत. तर त्यांनी अनेक पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जर याच्यापासून आपण काही केक्स तयार केले, म्हणजे ब्रिक्स तयार केल्या त्याच्या या वनस्पतींपासून आणि त्या दहनविधीमध्ये वापरल्यात तर त्याच्यातनं आपला अग्निसंस्कार, दहनविधी संस्कार देखील टिकेल आणि आपल्याला जो पर्यावरणाचा जो एक प्रश्न मोठा निर्माण झालाय तर त्याच्यापासून सुटका देखील मिळेल. त्यामुळे मला एवढंच सरतेशेवटी म्हणायचं आहे की आपल्या रूढी परंपरा ह्या देखील पाळाव्यात, पण ते करत असताना पर्यावरणाचं, वृक्षांचं दोहन, शोषण न करता त्याची निर्मिती कशी करता येईल आणि ज्या परकीय वनस्पती मोठ्या प्रमाणात माजल्यात किंवा फोफावल्यात त्याचा योग्य तो वापर करून आपली परंपरा आणि संस्कृती देखील आपण टिकवू शकतो. अगदी खूप वेगळा दृष्टिकोन आपण डॉक्टर सचिन पुणेकर मांडलात. खरंच त्याबद्दल आधी आभार, कारण हा वेगळा दृष्टिकोन आपण मांडला. संस्कार टिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं झाडांचा वापर करता येईल, काय नवीन संकल्पना राबवता येतील याचे पर्याय आपण दिलेत. धन्यवाद. आपण झी24 तास बरोबर बोललात आणि सगळी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉक्टर सचिन पुणेकर आपल्याबरोबर होते, पर्यावरण तज्ज्ञ. आणि आपण जाऊया आणखी एका पर्यावरण तज्ज्ञांकडे. देबी गोयंका सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. देबीजी, आपण ऐकलं असेल राज ठाकरे यांनी काल त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटलं. त्यांनी म्हटलं की हिंदूंनी अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर करू नये, कारण आता जंगलं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे विद्युत दाहिनीसारख्या पर्यायांचा वापर करावा. कसं पाहता आपण राज ठाकरे यांच्या या वक्तव्याकडे? नहीं, बहुत अच्छी बात है कि राज ठाकरे जी ने ये पर्यावरण बचाने का मुद्दा उठाया कल. बट मुझे लगता है कि ये धर्म की बात है और जो लोग धर्म के हिसाब से लकड़ी वापरना चाहते हैं तो उनको लकड़ी वापरने का ऑप्शन दिया जाए. बट सीएनजी ऑप्शन या इलेक्ट्रिक ऑप्शन वगैरह भी मेरे ख्याल से फायदेवर की बात है. दूसरी बात है कि अगर राज ठाकरे जी सीरियस है, ये पर्यावरण बचाने का, झाड़ें बचाने का मुद्दा उन्होंने उठाया है, तो मुझे लगता है कि ये गरगाई डैम प्रोजेक्ट जो अभी बीएमसी करना चाहती है, जिसमें 4.5 लाख झाड़ कटने वाले हैं, और जुप्पी जंगल का जो मामला विदर्भा में है जहाँ पे कुछ 1 लाख हेक्टेयर फॉरेस्ट वो डी नोटिफाई करना चाहते हैं, वो मुद्दा भी राज ठाकरे जी उठाएंगे तो मेरे ख्याल से अच्छा रहेगा.
ठीक, आपला हा वेगळा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद. आपण ह्या वेगळ्या मुद्द्यांकडे सुद्धा या माध्यमातून लक्ष वेधलं. देवी गोयंका पर्यावरण तज्ज्ञ आपल्या बरोबर होते. तेव्हा अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर करू नका हे राज ठाकरे यांचं म्हणणं असलं तरी त्यासाठी काय नेमके वेगळे पर्याय आणि आणखी काही पर्यावरणाचे महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यामध्ये पुढे आले त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांनी आवाज उठवावा अशा प्रकारचं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे.